नमो बुद्धाय. जय भीम. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांनी वर्णन केलेल्याप्रमाणे मित्राचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. असे 4 प्रकार म्हणजे धूर्त मित्र हे 4 प्रकारचे कसे असतात आणि खरे आपले कल्याणकारी मित्र हे 4 प्रकारचे कसे असतात ह्याचं वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये हा भाग आलेला आहे. त्यांच्याप्रमाणे जे मित्राचं असं दाखवतात पुढच्या व्यक्तीला की मी खूप चांगला मित्र आहे, पण अंतर्मनातून ते नसतात. अशा प्रकारचे 4 प्रकारचे जे मित्र सांगितले त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे लोभी. हे लोभी मित्र या प्रकारचा व्यक्ती बाहेरून आपल्याला असं दाखवतो की मी कितीतरी खूप चांगला मित्र आहे, असा अतिशय चांगलं मित्रत्व दाखवतो. तो देतो थोडे पण मागतो अधिक. केवळ भीतीपायी तो आपले कर्तव्य करत असतो, पण त्याचा मूळ हेतू मात्र आपल्या स्वतःचा स्वार्थ साधणे हाच असतो. अशा प्रकारचा हा लोभी मित्र आहे आणि म्हणून असा मित्र कधीही आपला कल्याणकारी मित्र होऊ शकत नाही. हा मित्र कोणत्या प्रकारचा आहे ते आपण आपलं ओळखलं पाहिजे. तर दुसऱ्या प्रकारचा मित्र जो आहे बोलघेवडा. तो बोलघेवडा जो बोलघेवडा व्यक्ती आहे पण कृतीच्या नावाने मात्र शून्य आहे. असा व्यक्ती कितीही मैत्री आपल्याला दाखवत असेल तरीसुद्धा केवळ पोकळ शब्द इतरांची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून मैत्रीचा दिखावा करणं, कारण त्याला पुढच्या व्यक्तीची कृपा संपादन करून घ्यायची असते म्हणून ते खोटी स्तुती करून खरं पाहता मनातून शत्रुत्वच बाळगणं, पण वरवरचं दाखवणं की मी कितीतरी चांगला मित्र आहे. केवळ पोकळ शब्दांनी तुमची कृपा संपादन करून घेण्याची त्याच्या मनामध्ये स्वार्थ असतो, एवढंच. मात्र प्रसंग जेव्हा पडतो अशा प्रसंगात पडताच मात्र आपल्या अंगी मदत करण्याचे सामर्थ्य नाही असे सांगून तो दगा देतो. म्हणून अशाही मित्राला आपण आपला कल्याणकारी मित्र समजू नये. तर तिसरा प्रकार आहे खुशामती करणारा. असा व्यक्ती तुमच्या तोंडावर तुमची खूप चांगली स्तुती करतो, परंतु तुमच्या पाठीमागे दुसऱ्याजवळ त्याची निंदा करतो. तो दुष्कृत्य करण्याला तुम्हाला संमती देतो, म्हणजे तो अडवत नाही दुष्कृत्य करण्यापासून, तर उलट संमती देतो. मात्र चांगले कर्म करण्यासाठी त्याला तो सांगत नाही. आणि अशाही मित्राला फक्त खुशामती करणारा मित्र समजावा, तोही आपला कल्याणकारी मित्र बनू शकत नाही. आणि चौथ्या प्रकारचा मित्र आहे उधळ्या. उधळ्या म्हणजे तुम्ही जर अवेळी रस्त्यावर भटकत असता तेव्हा तो तुम्हाला त्यामध्ये सहकार्य करतो. नाच गाणे तमाशा पाहताना तुम्हाला तो सोबत करतो. पैशाची जेव्हा तुम्ही उधळपट्टी करता ते उधळपट्टी करण्यासाठी सुद्धा तो तुम्हाला सोबत करतो. मात्र अशा गोष्टी करण्यास तो कदापि तुम्हाला अडवत नाही. असा मित्र शत्रूच समजावा. तर अशा प्रकारचे 4 प्रकारचे जे मित्र आहेत ते मित्र तथागतांनी तुमचा चांगला मित्र नाही असं ओळखण्यासाठी हे दिलेले जे काही वैशिष्ट्य आहेत तेही आपण समजून घेतलं पाहिजे. याच्याच विरोधामध्ये मित्राचे म्हणजे खरोखर कल्याणकारी मित्राचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. तर त्यापैकी पहिला प्रकार आहे सहाय्यक. म्हणजे सहाय्यक मित्र म्हणजेच तुम्ही जेव्हा बेसावध असताना जो तुम्हाला सावध करतो. ते जेव्हा तुमच्या मालमत्तेवर लक्ष नसतं तेव्हा त्या मालमत्तेचं तो संरक्षण करतो. जेव्हा तुम्ही भयग्रस्त असता तेव्हा त्या काळामध्ये तो तुम्हाला
आश्रय देतो आणि जेव्हा तुम्हाला गरज भासते तेव्हा त्या गरजेच्या वेळी तुम्हाला तो दुपटीने असा मदत करतो. अशा प्रकारचा मित्र हा आपला खरा आणि सहाय्यक मित्र समजावा असं बुद्ध म्हणतात. याच प्रकारचा दुसरा प्रकार म्हणजे सुखदुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा मित्र. म्हणजेच जे आपली गुपिते आहेत, आपली गुपिते तुम्हाला सांगतो, तुमची गुपितेसुद्धा तो ऐकतो आणि आपल्या मनामध्ये गुप्त ठेवतो. जेव्हा तुम्ही अडचणीत आहात, तुमच्या अडचणीच्या प्रसंगी तुमची साथ तो कधीही सोडत नाही. प्रसंगी तुमच्यासाठी प्राणदान देण्यासही तो तयार असतो. अशा प्रकारचा मित्र आपला खरा मित्र समजावा. तिसरा प्रकार आहे सद्वर्तनाचा सल्ला देणारा. तर तुम्हाला दुष्कृत्यापासून परावृत्त करून तुम्ही कार्य केले पाहिजे अशा चांगल्या प्रकारचा सल्ला देणारा जो खरा मित्र आहे तो त्या मित्राला आपण खरा मित्र मानावा. जेव्हा जेव्हा तुम्हाला सत्कृत्याला प्रवृत्त करतो, सन्मार्ग दाखवतो, आपली साथ देतो, आपले सहकार्य करतो, अशा मित्राला आपला खरा मित्र, कल्याणकारी मित्र आपण समजलं पाहिजे. आणि चौथा प्रकार आहे सहानुभूती दर्शवणारा मित्र. तो तुमच्या दुःखाने दुःखी होतो आणि तुमच्या सुखाने सुखी होतो. जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तोही आनंदी होतो, जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा तोही दुःखी होतो. जर कोणी तुमच्या माघाऱ्या तुमची निंदा करत असेल तर त्या निंदा करणाऱ्याला तो प्रतिबंध करतो आणि स्तुती करणाऱ्यांची तो प्रशंसा करतो. आणि म्हणून अशा प्रकारचा जो चौथा प्रकारचा मित्र आहे तोही आपला कल्याणकारी मित्र आहे असं समजलं पाहिजे. आणि अशा प्रकारचे जे आपण 4 मित्र जे की मित्राप्रमाणे दाखवतात पण अंतर्मनातून ते शत्रू समान असतात, अशा प्रकारच्या मित्राला आपण ओळखून घेतलं पाहिजे. आणि जो खरोखर 4 प्रकारचे जे मित्र आहेत त्या मित्रांची पारख आपल्याला करता आली पाहिजे. या जीवनाच्या प्रवासामध्ये आपल्या सर्वांना हे आपण दुसऱ्यांदा पाहिलेले जे 4 प्रकारचे मैत्री आहेत तशा प्रकारचे सुसंगती असणारे सर्वांना मित्र प्राप्त होत अशा मंगल कामना करते. नमो बुद्धाय.